तर मित्रांनो जस्ट आपण उतरलोय आणि फायनली आपण आलोय रामघाट, जी शिखरा नदी आहे तिथं, जिथे असं म्हणतात की श्रीरामाने त्यांच्या वडिलांचं म्हणजे दशरथ राजांचं इथं श्राद्ध केलं, त्याच्यामुळं हा घाट खूप फेमस आहे. इथेच त्यांचं पिंडदान झालं. काही जणांना उपास बघू आपण तुम्हाला दाखवतो. वरी श्राद्धनी अस्थि विसर्जित नसते करत पिंडदान. मला नाही करायची. आपण शिखरा नदीची पूजा वगैरे केली पूर्ण, आणि त्याच्यानंतर आता आपण जाणार आहे महाकालेश्वरच्या दर्शनाला. हे पण ही पण शिखरा नदी कशी दिसते रात्रीच्या टायमाला, किती छान वाटते ना. मन पावन हो गंगा, ही मागे आपली सगळी मंडळी, आपली फॅमिली पूर्ण. तर कशी वाटली तुम्हाला शिखरा नदी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथलचा जो म्हणजे जी मला माहिती ती तर मी तुम्हाला इथलची सांगितली आहे शिखरा नदीची. इथं संध्याकाळच्या टायमाला आरती वगैरे होती असं म्हणतात घाटावरती. संध्याकाळी 7 वाजता होती, पण आपल्याला नाही का उज्जैनच्या आरतीला जायचं आहे महाकालेश्वरच्या, तर त्याच्यामुळे चला लगेच निघू आपण. तर चला भेटू आपण तिकडे. तर फायनली मित्रांनो आपण उज्जैनला आलो आहे. तर चला आता आपण दर्शन करायला जाणार आहे. इकडं मंदिरचा रस्ता आहे का दुसरा आहे फिरायचं? मित्रांनो आम्ही आरतीच्याच टायमाला इथं आलो, बरोबर आरती चालू असताना. Thank you.
मोठी गाडी जात नसल्यामुळे आपण ऑटो करून जातोय, कारण ते डोंगरावरती 2-3 किलोमीटर वरती म्हणतात आणि आपली जी ट्रॅव्हल आहे ती ट्रॅव्हल सुद्धा तिथं जात नाही, त्याच्यामुळे आपण आता सगळे ऑटो करून चाललोय वरती. तर चला आपण आलोय घाटावरती. आपण इथं आता करणार आहे आंघोळ, मग जाणार आहे मंदिरावर. तर आता चालून म्हणजे आपण ऑटोने 2 किलोमीटर डोंगरावरती आलेलो आहे आणि ह्या माझ्या साईडला बोट वगैरे सुद्धा चालत आहे. तर आता आपण तिथे जाऊन गंगेवरती आंघोळ करणार आहे. चला, म्हणजे 2 नदीचा संगम आहे इथं, नर्मदा नदी आणि कावेरी नदी. तर तो पुढे जाऊन संगम होतो वाटतं बहुतेक. तर चला, इथपर्यंत पाणी राहते काय का नाही का पायऱ्यापर्यंत. इकडं कपडे वगैरे काढताय आणि इकडच्या साईडला बघा किती सुंदर वाटतं. तर आपण आलेलो आहे नदीवरती आंघोळ करण्यासाठी. तर आता आपण आंघोळ वगैरे करून घेऊ, त्याच्यानंतर आपण जाणार आहे ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. कारण पहिले आपण आता स्टुडिओ निघालेले आहे, सकाळचे 7 वाजलेले. तर आता आपण गंगेवरती आंघोळ करून घेऊ. उभ्या ना घालताना घ्या ना बोट भी आली पाहिजे ना. कुठं सोडू? आम्ही मस्त नदीमध्ये नाही का आंघोळ वगैरे केली, मस्त स्नान केलं. आता त्याच्यानंतर आपण चाललोय ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. तर चला, आणि मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. तर सगळे मस्त रेडी वगैरे झाले. इथं ना खूप गर्दी आहे आणि ओंकारेश्वरला तुम्ही तर हे लोकेशन तर बघितलंच असेल, बॅक साईडला इकडे बघा. परत पूर्ण पहाडीमध्येच महादेव आहे हा. डोंगरावरती खूप उंच यावं लागतं दर्शनासाठी. काय नागपूरवरती चालू आहे. चला, महिमानः सचन्ते प्रपूर्वे साध्याः सन्ति देवाः. ॐ राजाधिराज जय, गौ माता की जय, प्रभवी माता की, सत्य सनातन धर्म की जय. नमः पार्वती पते, हर हर महादेव. किती दूर आहे मंदिर माहिती नाही अजून. फोनमधली चार्जिंग पण संपत आली आहे. आता तुम्हाला काय दाखवता येईल काय नाही ते तर नाही सांगू शकत. इथे ना वरती गाडी आणून देत नाही, त्याच्यामुळे आमची ऑलरेडी खूप परेशानी झाली. तर चला आता आपण दर्शन करून. दर्शनाला किती वेळ लागतो किती नाही ते पण माहिती नाही अजून आम्हाला. तर बाकीचे सगळे समोर गेले दर्शनाला. आता आपण बघू किती वेळ लागतो. तर चला.
मित्रांनो एवढी फजिती चालू आहे आणि दर्शनाला तिकडं जायचं आहे, त्या साईडला मंदिर आहे, तिथून पूर्ण ह्या डोंगरावरनं गोल फिरत त्या साईडला जायचं आपल्याला, तिकडच्या साईडला. ते पण पायी एवढी लंबी, म्हणजे हे आम्हाला वाटलंच नव्हतं एवढं महाकालेश्वरपासून हार्ड रस्ता आणि खूप अवघड, खूप म्हणजे खूप अवघड. हा वरचा पूल आहे जायचा, ह्या पुलापासून करून जायचं. थकले आहे ना, चालणं पण होईना. आणि हे पायी पूल, हे असं 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 ह्या पुलावरनं हे इथं मंदिर आहे बघा, त्या मंदिरापर्यंत जाणं आहे. नाही तर मग हा पूल आहे, ज्या पुलावरनं आम्ही सध्या चाललो आहे, आम्हाला जायचं त्या साईडला. तर बघू आता. आणि हा तो पूल आहे, ह्या पुलावरनं जाणं आहे आता तिकडच्या त्या साईडचा, ह्या साईडच्या पुलावरनं असं 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 हे सोय. आणि आता इथून जायचं आहे आपल्याला इकडे. चला, म्हणजे एवढा हार्ड रस्ता आहे ना हा. हे ह्या साईडनं सुद्धा आपल्याला जाणं आहे आता. मागे आता आपण आलोय पुलावरती आणि आता इथून आपल्याला परत पलीकडच्या साईडला यायचंय, पलीकडच्या डोंगरावरती दर्शनासाठी. पूजा ती बघा साईडनं पूर्ण पाणी आहे. तर हा आहे ब्रिज आणि ह्या ब्रिजवरनं आता आपल्याला पलीकडच्या साईडला जायचं आहे दर्शनासाठी. तर अजून किती वेळ लागेल ते तर नाही सांगू शकत. हा ब्रिज आपल्याला क्रॉस करून जायचं आहे पलीकडे दर्शनासाठी, कारण पलीकडच्या डोंगरावर. चला बघू किती उशीर लागतो अजून. ह्याच्या साईडला पूर्ण पाणी बघा. त्याच्यानंतर इकडे लाईन लागायचं, मंदिरात जायचा. ओंकारेश्वरला किती वेळचं पोहोचलेलं आहे बाबा सकाळपासून. इथे आम्हाला वाटलं महाकालेश्वरचं दर्शन एवढं हाड महादेवाची. तर मंडळी आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण आता निघलो आहे संभाजीनगर. तर आता 6-7 तासामध्ये आपण पोहोचू. रात्री आपण 3 वाजता घरी पोहोचलोय आपल्या संभाजीनगरला. खूप वेळ झाला यायला, कारण आम्ही जळगाव साईडनं आलो होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला संगम पाहायचं होतं, ते तर राहूनच गेलं. तर असा होता माझा हा व्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि जे पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील ना, त्यांनी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. थँक्यू.